नमस्कार, मी विपुल साळगावकर फंडास बाय विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल. हा नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न. मित्रांनो, आज होती 26 जून आणि आज होती बँक निफ्टीची एक्सपायरी. तसं तर मार्केट आज बुलिश होतं, पण ओव्हरऑल जो वन डे वरती चॅनल आहे ना मित्रांनो, तो अजूनपर्यंत तसाही ब्रेकडाऊन झालेला नाहीये, ब्रेकआउट झालेला नाही. सो अजूनही मार्केट मात्र रेंज बाउंडच आहे, असं आपण म्हणू शकतो. आता उद्या आहे मित्रांनो 27 जून, निफ्टी 50 ची एक्सपायरी. गुरुवार आहे उद्या. आणि निफ्टी 50 मध्ये आणि बँक निफ्टी मध्ये काय होईल याचा आपण अनालिसिस पाहूया. चला तर मग स्क्रीनवरती जाऊया आणि आपण चार्ट वरती अनालिसिस पाहूया. सो मित्रांनो, निफ्टी 50 चा चार्ट माझ्या पुढ्यात ओपन आहे आणि आपण डेली टाइम फ्रेम वरती जर बघितलं तर डेली टाइम फ्रेम वरती 3 ग्रीन कॅन्डल एकदम बुलिश दिसत आहेत. पण हे एक रिव्हर्सलचं पण साईन असू शकतं. आय हॅव नो क्लू अबाउट इट करंटली, पण पॉसिबिलिटी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण वन डे वरती जर आपण चॅनल बघितलं ना मित्रांनो, तर तो चॅनल अजूनही वर्क करतोय आणि त्या पद्धतीने कुठेतरी देर कुड बी अ व्हेरी सेंटिमेंट माइट पॉसिबल. जर आवरली टाइम फ्रेम वरती आपण बघितलं तर आवरली टाइम फ्रेम वरती तुम्ही बघाल तर ही जी डोजी कॅन्डल बनली होती 10 जून ची सकाळची 9:15 ची कॅन्डल आहे. त्यानंतर जर आपण बघितलं 19 जून ची दुपारी 1:15 कॅन्डल आणि आजची जर कॅन्डल आपण बघितली 26 जून ची 1:15 कॅन्डल, तर वरून परत त्या ट्रेंड लाईन वरून रिजेक्शन कुठेतरी दिसतंय. हेच आपण आता आवरली टाइम फ्रेम वरती पाहूयात. आता आपण 4 आवर्स टाइम फ्रेम वरती होतो. तर हा चॅनल मित्रांनो अजूनही कुठेही ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन झालेला नाहीये. आणि आवरली टाइम फ्रेम वरती इथे कुठेतरी एक वेपन क्रिएट होताना दिसतंय, विच इज अ व्हेरी सेंटिमेंट वेपन. आणि 15 मिनिट्स वरती जर आपण बघितलं तर जो सपोर्ट आहे मित्रांनो, तो कुठेतरी 40 पॉइंटच्या जवळपास सपोर्ट आहे. आपण हा सपोर्ट 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती मार्क करूया. सो ही जी डोजी कॅन्डल आहे 26 जून दुपारी 1 वाजताची, त्याचा जर लो बघितला आपण तर 23,803 चा लो आहे. आणि ओव्हरऑल जर आपण बघू तर हा जो 26 ईएमए, आता ईएमए हा एक इंडिकेटर असतो की ज्याच्या बेसिसवरती आपण काही डिसिजन्स मेकिंगही करू शकतो. तर आणि त्यानंतर परत 50 ईएमए आहे. सो 15 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती कुठेतरी एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनली आहे. शेवटची जी कॅन्डल होती 3:15 जी कॅन्डल बनली आहे ती. आणि उद्याच्या सेशनमध्ये जर हा सपोर्ट ब्रेकडाऊन होऊन मार्केट खाली यायचा प्रयत्न केला आणि 50 ईएमएचं जर रिजेक्शन मार्केटने घेतलं नाही, हा जर सपोर्ट वर्क करतो हा जनरली 50 ईएमए. सो माझ्या मते कुठेतरी आपल्याला 23,671 पर्यंत मार्केट पाहायला मिळेल. कारण जर आपण बघितलं तर 3 दिवस कंटिन्युअस बुलिश मोमेंटम आहे. सो कुठेतरी थोडं बहुत रिजेक्शन येऊ शकतं. ही पॉसिबिलिटी आहे मित्रांनो, कारण मार्केट इज अ प्रोबॅबिलिटी गेम. हे मी नेहमी तुम्हाला सांगत असतो. सो 23,670 चा आपल्याकडे सपोर्ट आहे. आणि अप्पर साइडला जर आपण बघू तर 23,889 हा आपल्याकडे रेजिस्टन्स आहे. सो 15 मिनिट्स वरती मित्रांनो कुठेतरी सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला कळले आहेत. जर 23,800च्या लेवलच्या खाली मार्केटने ब्रेकडाऊन दिला आणि पुन्हा जर त्याच लेवलला रिटेस्ट करून मार्केट खाली यायचा प्रयत्न केला तर आपण 23,670 ही लेवल कुठेतरी पाहू शकतो. आणि त्यानंतर ही जी खालची ट्रेंड लाईन आपल्याकडे जाते, त्या ट्रेंड लाईनच्या जवळपास कुठेतरी मार्केट येऊन थांबूही शकेल. जर सेलिंग फास्ट आली तर हे पॉसिबिलिटी आहे असं म्हणायला हरकत नाही. चला आता आपण बँक निफ्टी कडे जाऊया आणि बँक निफ्टीला कशा पद्धतीने आपण ट्रेड करू शकू किंवा अनालिसिस टॉप डाऊन कसा करू शकू हे बघूयात. डेली टाइम फ्रेम वरती मित्रांनो आजच्या सेशन मध्ये कुठेतरी एक पिनबार कॅन्डल बनली आहे आणि ही पिनबार कॅन्डल ओव्हरऑल
जरी बुलिश दिसली तरी ही बेरिश सेंटिमेंटचं एक उदत्त उदाहरण आहे. आणि डेली टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं तर 3 जूनची जी कॅन्डल होती आणि त्याच्यानंतर 19 जूनची जी कॅन्डल आहे त्याचा जो एक ट्रेंड लाईनचा जो काय रिजेक्शन आहे म्हणू शकतो आपण, त्या रिजेक्शनच्या वरती ही कॅन्डल बनली आहे क्लिअर कट. आणि इथे जर समजा फेक ब्रेकडाऊन पाहायला मिळाला, जर उद्या या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली म्हणजे 52,870च्या खाली जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि मार्केटने जर 4 आवर्स टाइम फ्रेम वरती 380च्या किंवा 350च्या खाली जर मार्केट ट्रेड करायला लागलं तर मात्र कुठेतरी पुन्हा इथे 26 EMA पर्यंत किंवा 50 EMA पर्यंत, इन ऍडिशन टू दॅट ही जी खालची ट्रेंड लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला बँक निफ्टी पाहायला मिळेल. कारण डेली टाइम फ्रेम वरती आपण बघितलं तर 3 दिवस कंटिन्युअस मार्केट बुलिश आहे. सो कुठेतरी एक छोटं रिजेक्शन येण्याचे चान्सेस आहेत किंवा हे रिव्हर्सलही आपल्याला पाहायला मिळू शकेल. दॅट्स इट मित्रांनो, हा होता आपला 27 जून साठीचा अनालिसिस. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल तर नक्की करा आणि या फ्री कॉन्टेंटचा आस्वाद घ्या.